देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. माथा पडता पाला, माथा पडता पाला, माथा पडता पाला, माथा पडता पाला, संतोषला,
श्रीपाद नमो नमः 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 श्रीपाद नमो गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः माथा पडता पाला सांगतेने संतोषला होता प्राचीनाचा ठेवा बहु दुर्लभ मानवा काय भक्तीचा जिवाळा काय त्याचे अंगी गळा होता प्राचीनाचा ठेवा बहु दुर्लभ मानवा बहु केली दृष्ट कर्म ते की तोची झाला धर्म होता प्राचीनाचा ठेवा बहु दुर्लभ मानवा नामा म्हणे भोळा देव सांगायाचे हाचे भाव होता प्राचीनाचा ठेवा बहु दुर्लभ मानवा पांडुरंगा करो प्रथमा दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केलिया स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हृदय आपुले चौपाडून भले वरी पैसऊ पाऊले श्री गुरूंचे ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेट विना विसरू कसा मी गुरुपादुकाला अनंत माझे अपराध पोटी ध्यानी मनी घालून सर्व पोटी प्रबोध करिता तो श्रम फार झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला
आता कसा हा उपकार फेडू, हा देह ओवाळून दूर सोडू. मी एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुगया देवा, यावरी न करावा अवेर. माथा पडता पाला, माथा पडता पाला, सांबतेने संतोषला. होता प्राचीनाचा ठेवा, बहु दुर्लभ मानवा. भगवान आदिनाथ विश्वात्मकेश्वर अधिष्ठान भगवान परमात्म्याच्या आजच्या या महाशिवरात्रीच्या निमित्ताने कालपासून चालू असणारा हा वैष्णव मेळावा आणि आजच्या वैष्णव मेळ्यातील उद्घाटन प्रसंगातील आजच्या कीर्तनाची सेवा परमार्थाच्या वाटेने वाटचाल करत असणाऱ्या माझ्यासारख्या एका साधकदशेला प्राप्त झाली. प्रथमतः मी माझं परम भाग्य समजतो. चिंतनासाठी अभंग निवडलेला आहे तो नामदेव महाराजांचा आहे आणि नामदेव महाराज या अभंगातून भगवान महादेवांचं वर्णन महाशिवरात्रीच्या निमित्तानं आमचे नामदेव महाराज या अभंगातून आजच्या महाशिवरात्रीचं वर्णन या अभंगातून करतायत. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी, चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी सांगायला आनंद वाटतोय की आज पूर्ण भारतभर नवे जगभर जर पाहायला गेलं तर आज मोठ्या उत्सवामध्ये गोळ्या महादेवांची आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं उत्सव आपण पाहायला बघतोय. जगामधला महाशिवरात्रीचा उत्सव आणि आपल्या विश्वात्मके देवे साधक मंडळींचा महाशिवरात्रीचा उत्सव बाबांनी सांगितल्याप्रमाणे थोडा सूक्ष्म विचार केला, बारीक विचार केला तर थोडा मनालाच विचारून बघा जगभर काय चाललंय आणि आपण कुठल्या अवस्थेतून आज महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करतो. आज सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती त्या शिवनामाने आज आपल्या सर्वांचे महाशिवरात्रीच्या उत्सवाची सुरुवात झाली. पण जगामध्ये जर पाहिलं गेलं, थोडं बारकाईने जर पाहायला गेलं तर हा उत्सव काही अनुभूती नसताना नुसत्या थाटामाटात साजरा केला जातो. मग एक प्रश्न निर्माण होतो, मग बोटावरती मोजण्याइतकीच आपण जी साधक मंडळी आहेत, आपण हा उत्सव अशा प्रकारे का साजरा करतो याचं थोडस चिंतन केलं, बारीक विचार केला, सूक्ष्म विचार केला तर हे अधिष्ठान जे आहे, कारण भारतभर पाहायला गेलं तर 12 ज्योतिर्लिंग आहेत. काल आपण ताईंच्या कीर्तनातून 12 ज्योतिर्लिंग का स्थापन झाली, भक्तावरती आलेल्या संकट निवारण करण्याकरता महादेवांनी आपले तिथे ते आलेले आहेत आणि त्या प्रकारे त्यांचं शिवलिंग तिथे स्थापन झाले, त्या तिथे ते राहिलेले आहेत आणि तिथे राहून ते भक्तांचं निवारण रक्षण करतायत. या भारतभर जर पाहायला गेलो तर 12 ज्योतिर्लिंग आहेत.
आणि आणखी थोडस पुढे जाऊन विचार केला तर भारतमध्ये नवे महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलो तर प्रत्येक गावोगावी मग ते गाव 2 किलोमीटरच्या अंतरावर का असेना, 5 किलोमीटर का अंतरावरती असेना, पण प्रत्येक गावामध्ये महादेवाचं मंदिर आपण पाहतो. सांगायची गोष्ट हीच आहे की 12 ज्योतिर्लिंग भारतभर असणाऱ्या गावामध्ये महादेवाचं मंदिर आज त्या ठिकाणी सर्वोत्कृष्टाचा उत्सव चालू आहे. पण आपल्या इथे वेगळ्या दृष्टिकोनातून वेगळ्या मार्गक्रमणीतून हा उत्सव साजरा होतो. का 12 ज्योतिर्लिंगापैकी कोणत्याही ज्योतिर्लिंगाचं नाव घ्या किंवा तिथे दर्शन घेण्याकरता जावा, बाकीच्यांचं सोडा, मी माझंच सांगतो. 12 ज्योतिर्लिंगापैकी 3 ज्योतिर्लिंग मी स्वतः जाऊन आलोय. अज्ञानाच्या पोटी माहित नव्हतं, पण जाऊन आलो. पण तिथे महादेवानाच्या पिंडीला हात लावून कुठल्याच 12 ज्योतिर्लिंगापैकी दर्शन घेता येत. आणि तिथे गेल्यानंतर पुजाऱ्यांचा गाळागोळ, कोणता भक्त माझ्या हाताला गावतोय आणि कधी मला दक्षिणा मिळते. 12 ज्योतिर्लिंगापैकी कुठेही जावा तीच अवस्था आहे. नवे ज्या मार्गाने पांडव शेवटचं केदारनाथाचं मंदिर बांधून महादेवाचं तिथे स्थापन करून जेव्हा ते स्वर्गाला गेले, ते केदारनाथाच्या मंदिराजवळ पण सुद्धा जाऊन आलो. पण तिथे सुद्धा पुजाऱ्यांची एकच धावपळ, कधी एकदा माझा भक्त येतो आणि आम्ही कधी आमची पोटाची खळगी भरण्याकरता लोकांकडून लुबाडून पैसे घेतोय. सर्वच ठिकाणी मध्य प्रदेशला उज्जैनला जावा, 4 ते 5 किलोमीटर वरून भगवान परमात्म्याचं दर्शन आहे. 2 दिवस अगोदर लाईनी लावा लागतात. नवे सकाळची भस्म आरती 5-5 हजार रुपये त्या आरतीला उपस्थित राहण्याकरता घेतले जातात. काय चालू आहे? सूक्ष्म विचार जर केला तर भगवान परमात्मा त्या मंदिरामध्ये असताना त्यांना काय आनंद होत असेल का? कशासाठी मी स्थापित झालो, कशासाठी या पृथ्वी तलावरती आलो, त्यांना मनामध्ये आनंद होत असेल का? बारकाईने जर विचार केला तर भगवान परमात्मा तिथे असतील का? जिथे भगवान परमात्म्याला न पटणारी गोष्ट जिथे चालू असेल तिथे माझा भगवान परमात्मा थांबणार नाही. हे कुठे चालू आहे? भारतभर चालू आहे. मग आता आपल्याकडे या, आपल्या साधक मंडळीकडे या, आपल्या विश्वात्मके देवी साधक मंडळीकडे या. 12 ज्योतिर्लिंगाचं थोडस आपण चिंतन केलं आणि आपल्या विश्वात्मकेश्वराच्या या मंदिरामध्ये, या मासाळवाडीमध्ये 12 ज्योतिर्लिंगापेक्षा अनुभूती देणारा आमचा विश्वात्मकेश्वर भगवान परमात्मा. कारण तो भगवान परमात्मा स्वतः स्थापित झाला होता, पण आमच्या मासाळवाडीचा भगवान परमात्मा सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने, आम्हा साधकांवरती केलेली सद्गुरूंनी कृपादृष्टी, भगवान परमात्माच्या खऱ्या स्वरूपाची ओळख प्राप्त करून दिल्यानंतर या मासाळवाडीमध्ये भगवान परमात्मा सद्गुरूंच्या हाताने तिथे स्थापित झालेले आहे. ही सांगण्याकरता खूप आनंदाची गोष्ट वाटते. कधीही या आणि दर्शन घ्या. कारण बाकीचं सांगण्याचं नाही. कीर्तन हा आनंद वैष्णव मेळावा का करायचा? आपण कोणत्या बेरजीमध्ये बसतोय, आपण कोणत्या वजाबाकीमध्ये बसतोय, आपण परमार्थ करत असताना सद्गुरूंनी आपल्याला ही विनयोगाची रीत दिल्यानंतर आपण परमार्थ कशा प्रकारे करतो याची उजळणी करण्याकरता हा वैष्णव मेळावा आहे. आज बघा, संपूर्ण महाराष्ट्रभर जर पाहायला गेलो तर आपल्याला थोडीशी वाट बाजूला करून जर पाहायला गेलो तर काय दृश्य दिसतात हे मी काय सांगायची गोष्ट नाही. कारण मी सुद्धा त्यातूनच आलेला एक साधक आहे. खूप अवघड गोष्ट आहे. पण पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्य आहे तेव्हाच हा लाभ आपल्याला भेटणार आहे. म्हणून मगाशी सांगितलं, भगवान परमात्म्याची मान्यता म्हणावी लागेल. नवे मान्यता तर आहे, पण माझ्या स्वरूपाची ओळख प्राप्त करून घेऊन मला जे जनतेला, जगाला सांगायचंय ते जर कोण करणारे असतील तर हे साधक मंडळी आहेत. हे भगवान परमात्म्याला मान्य आहे. आणि ही गोष्ट मान्य करून घेण्याकरता
सद्गुरू आपल्या बरोबर आहे आणि हे सद्गुरू आपल्या बरोबर हे कार्य करून घेतात हे भगवान परमात्म्याला सुद्धा मान्य आहे. कारण भगवान परमात्म्याचं नियोजनच कसं आहे आणि नियोजन असताना भगवान परमात्मा भक्तांकरता नियोजन करत असतो. पण ते नियोजन भगवान परमात्मा नियोजन करता करता भगवान परमात्म्याला जेव्हा वाटतं की माझी भक्त मला जे कार्य त्या जगासमोर आणायचंय तेव्हा भगवान परमात्मा सुद्धा नियोजन करता करता असं नियोजन करतो की ते प्रयोजन जरी भक्तांनी केलं तर भगवान परमात्मा ते प्रयोजन स्वतःच नियोजन म्हणून करत असतो. म्हणून सांगण्याकरता आनंद होतो की 12 ज्योतिर्लिंगापेक्षा आमचं हे 13वं ज्योतिर्लिंग हे विश्वात्मकेश्वर भगवान परमात्मा. कारण माझ्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मासाळवाडी हे माझ्यासाठी जन्म ठिकाण आहे. कारण एवढा वर्ष परमार्थ करत होतो पण भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची ओळख भगवान परमात्म्याच्या जवळ जाण्याचं एकमेव साधन ज्या सद्गुरूंनी मला दिले ते सद्गुरूंनी दिलेली ही जागा हे माझ्यासाठी जन्म ठिकाण आहे. आणि आज मला जन्म 8 महिने पूर्ण होत आहे आणि 8 महिने पूर्ण होत असताना छाती ठोकपणे सांगावं लागतं सांगावं वाटतं की जगामध्ये जो चाललेला परमार्थ आहे ना जगामध्ये जो चाललेला परमार्थ आहे नवे नवे थोडस बाजूला जर बघितलं तर बाजूला बघितलेला परमार्थ जर पाहायला गेलो तर परमार्थ हा भक्ती करतायत पण ती भक्ती भगवान परमात्म्याला मान्य नाही. नवे नवे त्या भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली त्या भगवान परमात्म्याला सुद्धा ही भक्ती आवडती नाही. या संतांना सुद्धा ही भक्ती मान्य नाही. पण आमच्या सर्व साधक मंडळी सद्गुरूंची कृपा दृष्टी असताना ही भक्ती भगवान परमात्म्याला मान्य आहे आणि मान्य आहे म्हणून हा एवढा मोठा वैष्णव मेळावा आपण साजरा करतो. आणि हा वैष्णव मेळा साजरा करत असताना आजच्या या उद्घाटनाच्या प्रसंगी नामदेवरायांचा अभंग या चिंतनाकरता निवडलेला आहे. कारण कालच्या ताईंनी कीर्तनामध्ये सांगितलं की मासाळवाडी जे क्षेत्र आहे त्या मासाळवाडी क्षेत्रामध्ये 20 वर्षापूर्वी काय स्थिती होती त्यांनी काल कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं. आणि आम्ही गेल्याच आठवड्यामध्ये जेव्हा मतदानाचा दिवस होता त्या दिवशी सुद्धा आम्ही इथं आलो होतो आणि आमचे दायंगडे भाऊ बोलता बोलता म्हणाले की या मासाळवाडीमध्ये जेव्हा बाबा या ठिकाणी आले जेव्हा वैष्णव मेळावा या ठिकाणी झाला तेव्हा इथल्या लोकांना पखवाज काय असतो टाळ काय असतो विना काय असतो हे तेव्हा माहित झालं. आज 20 वर्षानंतर ही अवस्था आहे. थोडासा सूक्ष्म विचार करा 20 वर्षानंतर पुढची अवस्था किती आनंद सोहळा असेल किती आनंद सोहळा असेल आणि त्या आनंदाचे आपण साक्षीदार असणार आहोत. म्हणून हा आनंद वैष्णव मेळावा साजरा करत असतानाच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने जो अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे थोडस चिंतन बारकाईने ऐका. नामदेवराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून आपल्या समोर संदेश आपल्या समोर देत आहे की माथा पडता पाला आणि सांबतेने संतोषाला. आता आपल्याला पहिल्यांदा दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला नक्की कोणता पाला त्या सांब सदाशिवाच्या चरणी पडला याचं थोडस आपल्याला चिंतन करायचंय. शिवपुराणामध्ये ही कथा आलेली आहे आणि शिवपुराणामध्ये कथा आली असताना त्या कथेमध्ये असं वर्णन केलं जातं की एका गावामध्ये दुष्काळ असणार ते गाव होतं आणि त्या दुष्काळाच्या गावामध्ये असणारा त्या गावामध्ये एक शिकारी एक पारधी राहत होता. त्याचं नाव होतं चित्रभानू. चित्रभानू हा त्यांच्या आई वडिलांबरोबर त्याची एक पत्नी एक मुलगी आणि एक मुलगा असा एकत्र पडवे राहत होता. गावाच्या बाहेर त्याचं घर होतं. दिवसभर शिकार करायची सापडलेली दिवसभरातली शिकार संध्याकाळी घरी आणायची त्यावरती उदरनिर्वाह चालू होता. त्या शिकाऱ्याची पारधीची मुलगी लहानाची मोठी झाली आणि या पारध्याच्या मुलीचं लग्न करण्याकरता त्या पारध्याने आपल्या गावातल्या सावकाराकडून काहीतरी कर्ज घेतलं मुलीचं लग्न करण्याकरता. आणि ते कर्ज घेतल्यानंतर मुलीचं लग्न झालं. मुलगी नांदायला गेली. मुलीचा संसार चांगला होता. चांगल्या प्रकारे तिचा संसार चालू होता. पारध्याला आनंद होता. घरचे आनंदामध्ये होते. पण त्या पारध्याच्या मनामध्ये एक गोष्ट चूक होती की आपण आपल्या मुलीच्या लग्नाकरता सावकाराकडून काहीतरी कर्ज घेतलंय ते परतफेड कर्ज कसं होईल ही मनामध्ये शंका असताना 2-4 महिने निघून गेले. 6 महिने झाले आणि जो सावकार या पारध्याच्या घरी आला
आणि घरी आल्यानंतर सांगितलं मुलीसाठी घेतलेलं कर्ज परतफेड करावी लागेल. 2-3 दिवसाचा अवधी दिला आणि 2-3 दिवसामध्ये माझं कर्ज परत कर असं पार्थ्याला सांगितलं आणि तो सावकार निघून गेला. त्या पार्थ्याच्या मनात काळजी वाटू लागली. 2-3 दिवसाचा अवधी दिलेला आहे, 2 दिवस निघून गेले. पुन्हा एकदा सावकार त्यांच्या घरी आला. कर्ज परतफेड केलं नाही म्हणून त्या पार्थ्याला उचललं आणि गावाच्या असणाऱ्या शिव मंदिराच्या बाजूला असणाऱ्या खोलीमध्ये त्या पार्थ्याला बंद केलं. आणि बंद केल्यानंतर पार्थ्याच्या मनामध्ये वाटू लागलं मुलीसाठी कर्ज घेतलं होतं, परतफेड केली नाही. आज भगवान परमात्म्याच्या मंदिराच्या जवळ खोलीमध्ये मला डांबून ठेवलेलं आहे सावकाराने. डांबून ठेवल्यानंतर दिवसभर येणारी त्या मंदिरामध्ये येणारी ग्रामस्थ लोक भगवान परमात्म्याचे दर्शन घ्यायचे, जायचे. काही लोक तिथे भजन करायचे. भजन झाल्यानंतर पुजारी यायचे, पुजारी मंत्रोपचार करायचे आणि मंत्रोपचार झाल्यानंतर आपापल्या घरी निघून जायचे. संध्याकाळची वेळ झाली आणि पारध्याला सोडण्याकरता सावकार आले आणि सावकाराने त्या पारध्याला त्या खोलीतून बाहेर काढलं आणि सांगितलं जास्तीत जास्त 8 दिवसाची तुला कर्ज फेडण्याकरता 8 दिवस देतो. 8 दिवसाच्या आत माझं कर्ज तू फेडायचंय. पारध्याला वाईट वाटलं. पारधी तिथूनच त्या गावातून मंदिरापासून घनदाटाच्या जंगलामध्ये गेलेला आहे. जंगलामध्ये जातोय 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 आतमध्ये जंगलामध्ये जातोय. रात्री घनदाट जंगल होतं आणि घनदाट जंगलामध्ये रात्र होत होती आणि रात्रीचा पहर चालू झाला. आतमध्ये जंगलामध्ये गेल्यानंतर घनदाट जंगलामध्ये गेल्यानंतर एका तळ्याच्या काठी एका उंच अशा झाडावरती हा पारधी चढलेला आहे. पारधी चढल्यानंतर त्याच्यामध्ये एकच मनामध्ये विचार होता की कोणीतरी सावध ह्या तळ्याच्या काठी पाणी पिण्याकरता येईल आणि आम्ही उंच झाडावरून ते पाहीन, ती शिकार करेन आणि ती शिकार मी गावामध्ये घेऊन जाईल. त्याचं कातड विकून मांस विकून मला काहीतरी मी पैसा कमवेन आणि त्या सावकाराचं कर्ज मी फेडेन. हा पारध्याच्या मनामध्ये विचार होता. पारधी झाडावरती चढलेला आहे. रात्रीचा प्रहर चालू झालेला आहे आणि ते झाड नेमकं बेलाचं झाड होतं. उंच अशा त्या झाडावरती एक एक फांदी चढत तो पारधी, तो शिकारी त्या झाडावरती चढलेला आहे. झाडावरती चढलेला असताना दृष्टिक्षेपामध्ये त्याच्या तळ आहे. पण ते तळ पाहत असताना त्या तळ्याची चारी बाजूला पाहत असताना काही ती बेलाची पानं त्याच्या दृष्टीआड, त्या फांद्या काय त्याच्या दृष्टीआड येत होत्या. म्हणून पारधी एका मस्तपैकी खोडाला चिकटून बसलेला आहे. फांद्यावरती पाय ठेवलेले आहेत आणि पाय ठेवले असताना सावलीकडे त्याचं लक्ष आहे. दृष्टिक्षेपात येणारा पाला, आपल्याला आपले सावध दिसण्याकरता येणारा पाला तो तेढत होता आणि खाली टाकत होता. पण खाली टाकत असताना त्या बेलाच्या झाडाखाली प्राचीन असणारं शिवलिंग त्या झाडाखाली होतं. पण हे पारध्याला माहित नव्हतं. त्या पारध्याचा एकच विचार होता की तळ्याकाठी कोणीतरी सावध येईल, मी त्याला तीक्ष्ण बाणाने मारेन आणि मी उपजीविका करण्याकरता शिकार घेऊन जाईन. रात्रीचा पहर पुढे जात होता. एक प्रहर झाला, दुसरा पहर चालू झाला. शिकार काही येत नव्हती. आडवा येणारा पाला बाजूला करायचा, खाली टाकायचा. येणारा पाला बाजूला करायचा. एखादी फांदी जरी आडवी आली तरी ती फांदी तोडायची आणि खाली टाकून द्यायची. त्या शिवलिंगावरती बघता बघता त्या पाल्याचा असा डोंगर तयार झाला. तयार झाल्यानंतर कोणीतरी पाणी पिण्याकरता त्या तलावरती आलेलं असं चाणक्य त्याला लागलं आणि त्याने हातामध्ये धनुष्यबाण घेतला आणि पाहतो तो काय, एक हरिण त्या तळ्याजवळ आलेला आहे. हरिण त्या तळ्याजवळ आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की कोणतरी सावध त्या तळ्यावरती आलेला आहे. दृष्टी गेली आणि त्याची दृष्टी पडलेली आहे त्या हरणावरती. हरणावरती पडल्यानंतर बाण धनुष्य हातात घेतला, बाण काढला आणि त्या दोरीला लावला आणि लावल्यानंतर बाण मारणार तेवढ्यात ते हरिण ची दृष्टी ती त्या पारध्याकडे गेलेली आहे. जसा बाण सोडणार तेवढ्यात ते असणार हरिण त्याचं लक्ष त्या पारध्याकडे गेल्यानंतर त्या हरणाने त्या पारध्याशी बोलायला सुरुवात केली. हे शिकारी राजा, तू मला मारण्याकरता धनुष्य हातात घेतलेला आहे, बाण लावलेला आहे, पण मी 9 महिन्याची गर्भीण आहे. मी 9 महिन्याची गर्भीण आहे. माझ्यावरती कृपा दृष्टी कर. मला माझ्या बाळाला जन्माला घालू दे आणि जन्माला घातल्यानंतर मी पुन्हा तुझी शिकार करण्याकरता मी पुन्हा तुझ्या जवळ येईल. त्या पारध्याचं हृदय द्रवलं.
असणारी हरिण गर्भवती आहे पाहिलं आणि बाण खाली ठेवला, धनुष्य खाली ठेवला आणि त्या हरणीला जाऊन दिलं. पण मनामध्ये विचार होता, सावकारांनी मला 8 दिवसाची मुदत दिली, घरी बायका मुलं उपाशी आहेत, आई वडील उपाशी आहेत, हे सावध सोडता कामा नये असं त्याला मनोमन वाटत होतं. पण त्या हरणाची करुणा त्याला वाटली आणि त्या हरणाला त्यांनी जाऊन दिलं. पुन्हा एकदा तिसऱ्या प्रहाराला सुरुवात होत होती आणि मनोमन विचार होता, कोणीतरी शिकार भेटावं. तेवढ्यामध्ये दुसरी गोष्ट तिथे झाली. दुसरा एक सावधच्या तळ्याजवळ पाणी पिण्याकरता आलेला आहे, पण त्या हरणी बरोबर त्याची 2 गोंडस बाळ तिथे पाणी पिण्याकरता आलेले आहेत. तळ्यामध्ये ही 3 जणी पाणी पितायत. पारध्याने पाहिलं, आवाज आला, पुन्हा धनुष्य हातामध्ये घेतला आणि बाण लावला, बाण मारणार. तेवढ्यात पुन्हा एकदा हरणीने त्या पारध्याकडे पाहिलं आणि सांगितलं की आत्ताच मी माझ्या आठवड्यामध्ये या बालकांना जन्म दिलेला आहे, या माझ्या बालकांना काही मारू नको, त्यांना थोडस मोठं होऊ दे, स्वतःच्या पायावरती उभं राहू दे, स्वतःची शिकार करण्याकरता स्वतःला त्यांना शिकार करण्याकरता होऊ दे. आणि ती एकदा स्वतःच्या पायावरती उभं राहिली, शिकार करू लागली की मी त्यांना सोडून तुझ्या करता शिकार होण्याकरता मी येईन. पारध्याला पुन्हा एकदा वाईट वाटलं. पारधी त्या शिकाऱ्याला बोलू लागला, तुझ्या अगोदर एक सावध येऊन गेलं, ते गर्भीण होती, असं जर मी सावध सोडत गेलो तर माझ्या घरची बायका मुलं आई वडील उपाशी मरतील. पुन्हा एकदा ते हरिण म्हणू लागलं, तुला तुझ्या मुलांची आई वडिलांची काळजी वाटते, अगदी मला सुद्धा ह्या माझ्या लेकरांची काळजी वाटते. माझ्या पारध्याचं मन पुन्हा एकदा द्रावलं गेलं, पश्चाताप झाला. पुन्हा एकदा धनुष्य खाली ठेवला आणि त्यांना जाण्याकरता सांगितलं. ते हरिण आणि ते 2 त्याची बाळ पुन्हा एकदा घनदाट जंगलामध्ये गेले. पण पारध्याच्या मनामध्ये विचार येत होता, 2 शिकारी मी सोडलेले आहेत, अशी जर शिकार सोडत गेलो तर माझं काय होईल. सावकाराचा मनोमन विचार येत होता आणि हा विचार करत असताना पुन्हा एकदा तळ्यावरती आवाज आला आणि आवाज आल्यानंतर पुन्हा एकदा लक्षात आलं की सावध कोणतरी आलेला आहे. आणि सावध आल्यानंतर पुन्हा एकदा धनुष्य हातात घेतला आणि बाण लावला आणि बाण मारणार. तेवढ्यात त्या हरणाने पुन्हा एकदा त्या शिकाऱ्याकडे पारध्याकडे पाहिलं आणि तो हरिण बोलू लागला की माझी बायका मुलं 2 दिवस झाली या जंगलामधून हरवलेली आहेत, तिला 2 सुंदर अशी बाळ आहेत, अशी असणारी माझी हरिणी हरवलेली आहे. तेव्हा त्या शिकाऱ्याने सांगितलं, आता मी कुणाचंच ऐकणार नाही, मी तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा हरणीने पाय समोर करून विनंती केली, हे पारधी राजा, हे शिकारी राजा, मला एकदा जीवदान द्या, मला एकदा जीवदान द्या. माझा परिवार एकत्र आला की आम्ही सर्व परिवार तुमच्या जवळ येऊ आणि आम्ही तुमचे शिकारी होऊ. पारध्याला एकदा वाटलं की आतापर्यंत 2दा माझे आलेले सावध मी पुन्हा येतो म्हणून सोडून गेले, आता हे तिसऱ्यांना सुद्धा सोडून देऊ, म्हणजे एका वेळी नवे 3 ते 4 आपल्याला शिकार भेटू शकतात. या योजनेने त्या पारध्याने त्या शिकाऱ्याला सुद्धा जाऊन दिलं आणि जाऊन दिल्यानंतर ते हरणी गेलेली आहे आणि आता इथे झाडावरती विचार करत बसलेला आहे की आता कुठली शिकार येईल, आता कोण येईल, अजून कोणी काय माझ्या करता येतंय का, हा विचार मनामध्ये चालू होता. पण त्याचं एक काम चालू आहे, त्या बेलाच्या झाडावर येणारी काही फांद्या म्हणा, बेलाची पानं म्हणा, तोडून टाकायचं काम खाली चालू आहे. शेवटी त्या हरणीच्या कळपामध्ये असणारे सर्व कुटुंब, ती गर्भीण हरणी असणारी ती हरिणी, तिची 2 बाळं आणि हा तिसऱ्या वेळी आलेला हरिण एकत्र परिवार एकत्र आले आणि सर्व गोष्टी एकमेकांमध्ये चर्चा झाली. आणि चर्चा झाल्यानंतर चर्चापोटी असा निष्कर्ष झाला की त्या तळाच्या काठी बेलाच्या झाडावरती एक शिकारी बसलेला आहे. अगदी खूप अशा अडचणीमध्ये विचारामध्ये तो आहे, त्याला आपण शिकार होण्याकरता सर्वांनी जायचं. सर्वांचा निर्धार झाला आणि सर्व हरिण कळपासकट त्या शिकाराच्या जवळ गेलेले आहेत आणि शिकाराच्या त्या बेलाच्या झाडाखाली उभं राहून त्या शिकाराला हाक मारतात, हे शिकारी राजा, हे पारधी राजा, आमच्या सर्वांचा विचार झालेला आहे, तुला जी गोष्ट करायची आहे, तुला आमची जी शिकार करायची तू ते करू शकतो. पारध्याच्या मनामध्ये चक्क विचार आला की यांना जे मी सोडलं होतं ते पुन्हा एकदा हरिणी सर्व कळपासकट आलेले आहेत. तो पारधी झाडाच्या खाली उतरला आणि त्यांचं संभाषण चालू झालं. तुम्हाला आमची शिकार करायचे, तुम्हाला तुमच्या बायकापुरांची आई वडिलांची काळजी वाटते, आमची शिकार करा, त्यांचा उदरनिर्वाह करा आणि उदरनिर्वाह करून
तुम्हाला तुमची भूक भागवा, नवे नवे सावकाराचं कर्ज परतफेड करा. त्या पारध्याच्या मनामध्ये विचार असल्या मुक्या असणाऱ्या प्राण्यांना मानवासारखं बोलून मला चांगल्या प्रकारे संदेश देत आहे. का म्हणून मी हे करतोय, का म्हणून मी ही चूक करतोय की मुक्या प्राण्यांचा मी जीव घेतोय. आणि पारध्याचं मन द्रवलं गेलं. साष्टांग दंडवत माझ्या त्या पारध्याने त्या हरणाला केलेला आहे. आणि हरणाला दंडवत केल्यानंतर त्या बेलाच्या पानामध्ये 3 प्रहर होऊन गेले आणि ब्रह्ममुहूर्ताचा वेळ चालू झाली. आणि त्या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेमध्ये त्या बेलाच्या झाडामधून ज्याप्रमाणे सूर्य उगवतो अगदी त्याप्रमाणे त्या बेलाच्या झाडामधून सुंदर असा उजेड निर्माण झाला. आणि त्या उजेडातून तिथे भगवान महादेव प्रगट झालेले. आणि प्रगट झाल्यानंतर माझ्या त्या पारध्याने भगवान परमात्म्याला साष्टांग दंडवत घातलेला आहे. आणि दंडवत घातल्यानंतर त्या हरणींना सुद्धा वाटलं की साक्षात भगवान परमात्मा त्या पारध्याच्या समोर उभे राहिलेले. हा पारधी साधा सुद्धा दुसरा कोणी नसून कोणीतरी हा पारधी पूर्वजन्माचा कोणीतरी असला पाहिजे. हरणींना सुद्धा वाटू लागलं. म्हणून हरणींनी सुद्धा भगवान महादेवाला साष्टांग दंडवत घातला. पण दंडवत घातल्यानंतर माझ्या महादेवांनी त्या पारध्याला उठवलं आणि सांगितलं की तुझ्यावरती आलेली ही जी वेळ होती, सावकाराकडून कर्ज घेतलं, कर्ज न फेडता आल्यामुळे त्या सावकाराने तुला माझ्या असणाऱ्या मंदिरामध्ये तुला डांबून ठेवलं. डांबून ठेवल्यानंतर दिवसभर ऐकलेले तू शिवपुराण कथा, ऐकलेले मंत्र उपचार तू जरी अज्ञानपणाने जरी ऐकले असतील तरी ती माझी ना काहीतरी भक्ती आहे. नवे नवे शिकार करण्याकरता तू घनदाट जंगलामध्ये आलास. आणि घनदाट जंगलामध्ये आल्यानंतर शिकार करण्याकरता या तलावाच्या जवळ असणाऱ्या बेलाच्या झाडावरती चढलास. आणि चढल्यानंतर बेलाची पानं खाली टाकत होता. आणि खाली माझं असं प्राचीन असणारं असं शिवलिंग इथे आहे. आणि या शिवलिंगावरती अज्ञानपणाने बेलाची पानं माझ्या मस्तकावरती पडलेली आहेत. सांग शिकारी राजा, सांग पारधी राजा, तुला काय पाहिजे. माझ्या पारध्याने, माझ्या भगवान परमात्म्याने मनोमन जाणलं. आणि मनोमन जाणल्यानंतर पारध्याला काय हवंय हे माझ्या महादेवांनी जाणलं. आणि जाणल्यानंतर त्यांना मोक्ष पदाला त्या पारध्याला माझे महादेव भगवान परमात्मा घेऊन गेलेले आहे. नवे नवे हरणीन असलेली सुद्धा त्यांना सुद्धा त्या माझ्या महादेवांनी सुद्धा त्यांना मोक्ष प्राप्त करून दिलेला आहे. आणि अशा प्रकारे मोक्ष प्राप्त करून दिल्यानंतर पारध्याच्या जीवनामध्ये अज्ञानपणाने झालेली भक्ती, अज्ञानपणाने झालेली भगवान परमात्म्याची सेवा, आणि ही सेवा माझ्या नामदेवरायांनी पाहिली. आणि पाहिल्यानंतर चिंतनासाठी घेतलेल्या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये त्याचं वर्णन करतात. माथा पडता पाला Thank you.
अभंगाच्या प्रस्तावनेतून आपण प्रथम चरणामध्ये प्रवेश केलाय. शिवपुराण कथेमधून आपण या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रवेश केलाय. आता आपण दृष्टांत ऐकला, त्या पारध्याची कथा आपण ऐकली. पण या दृष्टांताच्या माध्यमातून सिद्धांतावर जर यायचं असेल, थोडस बारकाईने लक्ष द्या. थोडा बारीक जर विचार केला तर नामदेव आजच्या अभंगातून प्रथम चरणातून सांगतायत की माथा पडता पाला आणि सांबतेने संतोषला. दृष्टांत आपल्या समोर सांगितला. आता थोडस सिद्धांताकडे येऊया. प्रथम चरणातून दृष्टांताच्या सिद्धांतामध्ये येण्याकरता नक्की पारधी तो शिकारी म्हणजे कोण आहे आणि प्राचीन असणारं जे शिवलिंग म्हणजे नक्की काय. जरी शिवपुराणातली जरी कथा असली, नामदेवराय आपल्याला अभंगातून जरी आपल्याला संदेश देत असले, तर ते सिद्धांतामध्ये तो पारधी म्हणजे त्या पारध्याचं रूपक जर करून पाहिलं, प्राचीन असणाऱ्या शिवलिंगाचं जर रूपक करून पाहिलं, तर तो पारधी दुसरा तिसरा कोणी नसून तो एखादा साधक असावा, तो एखादा शिष्य असावा, किंवा तो एखादा भक्त असावा. थोडं सूक्ष्मचिंतन आहे का. तो पारधी म्हणजे भक्त आहे, शिष्य आहे, साधक आहे. आणि प्राचीन असणारं शिवलिंग म्हणजे अनादि आहे, ते अचेतन आहे. आणि अचेतन असणारं शिवलिंग जर सिद्धांतानुसार जर पाहायला गेलो तर अचेतन असणारं ते शिवलिंग म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते सद्गुरू आहे, ते संत आहे. बारीक आहे का. पारधी असणारा तो शिष्य आहे, साधक आहे, भक्त आहे. आणि प्राचीन असणारं शिवलिंग म्हणजे ते सद्गुरू आहे. ज्याप्रमाणे त्या पारध्याने बेलाच्या झाडावरती बसून अज्ञानपणाने त्या बेलाची पानं नकळत त्या शिवलिंगावरती पडली आणि भगवान परमात्मा प्रगट झाले. काय सांगतोय थोडस बारकाईनं ऐका. अज्ञानपणाने बेलाच्या झाडाची पानं त्या शिवलिंगावरती पडली आणि भगवान महादेव प्रगट झाले. आणि आता मी काय सांगतोय की जे शिकारी असणार, आपण साधक म्हणू, शिष्य म्हणू, भक्त म्हणू, आणि प्राचीन शिवलिंग असणारे ते आपले सद्गुरू संत आहेत. जर अज्ञानपणाने भगवान परमात्मा प्रगट होत असेल तर आपण तर सद्गुरूंच्या चरणावरती आहोत. सद्गुरूंनी दिलेल्या विनयोगाच्या रीतीने आपलं मार्गक्रमण चालू आहे आणि हे भगवान परमात्म्याला मान्य आहे. म्हणून ज्याप्रमाणे भगवान परमात्मा तिथे प्रगट झाले, मला सांगायला सुद्धा आनंद होतो, मन भरून येतं की त्या ठिकाणी महादेव प्रगट झाले. मग आपल्यामध्ये सुद्धा साक्षात महादेव आपल्यामध्ये का प्रगट होणार नाहीत. नवे तर आपल्यामध्ये ते प्रगट झालेलेच आहेत, हे म्हणायला सुद्धा आपण कमी पडत नाही. कारण जन्म आलो त्याचे आज फळ झाले. कोणत्या मार्गातून हे संत आपल्याला सांगतायत. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. कोणासाठी सांगतायत, का फळ झालं. लहानाचं मोठं म्हणून आनंद झाला, किंवा शिक्षण चांगल्या प्रकारे झालं म्हणून त्याचं फळ चांगलं मिळालं, किंवा चांगल्या प्रकारची नोकरी लागली म्हणून सार्थक झालं का जन्माचं. नाही. जन्म आलो त्याचे फळ झाले साचे, कारण तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कंती. बघा ना, सर्वाला आलेली जन्माला आपण ही साधक मंडळ. जरी आईच्या पोटी, आई वडिलांच्या पोटी जरी जन्म घेतला असला, थोडस लहान तोंडी मोठा घात घेऊन बोलतो की आईच्या पोटी जरी जन्म घेतला असला तरी आपण भगवान परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख प्राप्त करून घेण्याकरता सद्गुरू असणाऱ्या मायेच्या चरणावरती आपण नतमस्तक झालोय. म्हणून आज जी जन्म आलो त्याचे फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. पुढे सांगताय संत कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ती पावलो. आणि शेवटी सांगताय तुका म्हणे की कडी काळाला सुद्धा दरारा येणार काम जर कोणी केलं असेल तरी संतांनी आणि सद्गुरूंनी केले. म्हणून तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. तेव्हा ते संत सांगतायत अशा प्रकारे जर भक्ती केली तेने आम्ही सुखी
म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. त्या सद्गुरूंना जर आनंदित वाटत असेल तर कधी तेने आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. किती सोपं करून सांगताय, किती सोपं करून सांगताय. आवडे देवासी तो एक प्रकाश आणि नामाचा उच्चार. आपल्याला बाबांनी या अवस्थेवर आणून ठेवलंय, ह्या पदावरती आणून ठेवलंय की नामाचा उच्चार रात्रंदिवस. बाबांची तळमळ एवढी आहे की माझ्या साधकाने भक्ती करत असताना, हे कार्य करत असताना कुठेही मागे पडता कामा नये. बाकी तर दुसरं तिसरं काही सांगत नाही, मी माझच सांगतो. आषाढीच्या निमित्ताने चालू असणारा हा आनंद वैष्णव मेळावा जेव्हा मी प्रथम पाहण्याकरता आलो आणि पाहण्याकरता आल्यानंतर जेव्हा सद्गुरूंना शरण गेलो, कारण परमार्थ करत असलेला पहिला अज्ञानपणाचा परमार्थ होता. पण जेव्हा सद्गुरूंना शरण करण्याकरता गेलो तेव्हा त्यांनी विचारलं नाही अगोदर काय केलंय, अगोदर विचारलं नाही की पहिला कशा प्रकारे परमार्थ करत होता, काय करत होता. परमार्थ करत होता ज्या काही गुणदोष असतील त्या गुणदोषांनी, जे काही कुर्मट बुद्धीचे दोष असतील त्या कुर्मट बुद्धीच्या दोषांनी त्या सद्गुरूंनी आम्हाला स्वीकारले. आणि एकदा स्वीकारल्यानंतर माशाने तुम्ही सांभाळलेले संती, एक वेळ जन्म देणारी माईला सुद्धा राग येईल, जन्म देणाऱ्या माईला आईला सुद्धा राग येईल. पण भगवान परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देणारी आमची माय, त्या मायेला सुद्धा असणारी आमची आई, सद्गुरूंनी ज्या खऱ्या स्वरूपाची ओळख प्राप्त करून दिली त्या माईला आईला सुद्धा कधीच आपल्या साधकाबद्दल त्याची उन्नतीच कशी होईल, त्याने जे कार्य करतोय त्या कार्यामध्ये त्याची उन्नती कशी होईल हेच त्या सद्गुरू माऊलींना वाटत असत. म्हणून असं असणार हे प्राचीन ठेवा आहे, तो ठेवा आम्हाला सापडला. कारण तुका म्हणे होता ठेवा तो या भावा, तो या भावा, तो या भावा. कारण संतांना तो मार्ग माहिती आहे आणि तो मार्ग संतांना माहित असताना भगवान परमात्म्याजवळ जाण्याकरता संतांच्या मार्गातून आपण जाऊ शकतो. कारण संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. अगदी त्या न्यायाप्रमाणे भगवान परमात्म्याला जर त्याच्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल तर सद्गुरूंना शरणागत गेल्याशिवाय ती गोष्ट आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. कारण सद्गुरू आपल्याकडून काय करून घेत आहेत. कारण थोडस बारकाईने जर विचार केला तर आपल्याला ते असणारी साधक मंडळी बघा ना, सकाळचं ब्रह्ममुहूर्तावरचं भजन आहे आणि ब्रह्ममुहूर्ताचं भजन करत असताना काय होतंय. आता त्या ग्रुपवरती जर पाहायला गेलो तर किती लोक आहेत, 145 लोक आहेत. मग आता इथं आपण बसलेलो किती लोक आहेत, समजा 200 ते 300 किंवा 500 लोक असतील. मग का आपल्या मनात ते वाटत नाही की त्या ब्रह्ममुहूर्तावरच्या भजनाच्या ग्रुपवरती मी यावं, सकाळी सद्गुरूंबरोबर ते भजन करावं. का आपल्या मनामध्ये ते येत नाही. आणि ते मनात येण्याकरता हा वैष्णव मेळावा. आणि जर आपल्या मनामध्ये ते येत नसेल तर सद्गुरूंनी जी आपल्याला विनोयोगाची रीत दिली त्या विनोयोगाच्या रीतीला आपण पात्र नाही असं मी लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलेन. का? कारण सद्गुरूंची तळमळ आहे. बघा ना, आम्ही काल मुंबईवरून येत होतो. मुंबईवरून येत असताना बाबा जेव्हा गाडीत चालले तेव्हा बाबा पहिल्या सीटवर नाही बसले, बाबा गाडीमध्ये मागच्या सीटवर बसले. सर्वात जाऊन मागच्या सीट. अहो बाबा पुढे बसा, अहो बाबा पुढे बसा. नाही नाही, मी मागे का बसलो, कारण तुम्ही इथे बसल्यानंतर तुम्हाला तरी त्रास होणारच आहे. नाही बाबा तुम्ही पुढे येऊन बसा. नाही बाबा ऐकायलाच नाही, बाबा तिथेच बसले. का? की माझ्या जागेवर बसल्यानंतर माझ्या लेकराला सुद्धा तोच त्रास होणार आहे. मला जो त्रास होणार आहे तो माझ्या लेकराला सुद्धा त्रास होणार आहे. ही तळमळ कुणाची आहे? एक वेळ जन्म देणाऱ्या आई वडिलांची नसेल पण ती माझ्या सद्गुरू माऊलींची. याचा आपण सूक्ष्म विचार केला पाहिजे.
बाबा सारखं सांगतात सूक्ष्म विचार करा, कर्माचा सिद्धांत समजून घ्या. का जन्माला आलोय, का आपण जन्माला आलोय, सूक्ष्म विचार करा. मग आपण तो सूक्ष्म विचार करतोय का? करतोय का आपण सूक्ष्म विचार? का आपल्याला भगवान परमात्माने जन्माला घातलंय? देवे तिला देह भजना कोमटा. कोणत्या भजनाकरता देवाने जन्माला घातलंय? मग ते भजन जर करायचं नसेल तर आपल्याला जन्माला येऊन काय फायदा आहे? म्हणून त्या ब्रह्ममुहूर्ताचं भजन जे ते काय ते ग्रुपवरती जी मंडळी आहेत ते भजन आपल्या सद्गुरु माऊलींबरोबर भजन करतात. आणि ते भजन करत असताना ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः असं भजन करत असताना साक्षात बाबा समोर दिसत आहे. त्याची अनुभूती प्रत्येकाला येते. प्रत्येकाने मनोमन विचारायचं, मी ते भजन करत असताना सद्गुरु मला ते दिसतायत का? त्यांचे चरण मला दिसतायत का? माझे श्रीपाद बाबा माझ्या समोर डोळ्यासमोर येत आहेत का? येत आहेत का बाबा माझ्या समोर? आणि जर येत नसतील तर आपण कुठेतरी चुकीचं करतो. भजन करत असताना डोळे बंद केल्यानंतर बाबांची मूर्ती डोळ्यासमोर राहते, त्यांचे चरण आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहेत. संतांचं भजन करतोय, ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणतोय, सोपान काका महाराज की जय म्हणतोय, निवृत्तीनाथ महाराज की जय म्हणतोय. सर्व संतांचं आपण भजन करतोय. ते सर्व संत आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत. जे जे काय पृथ्वी तलावरती ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण भजनामध्ये टाकत असतोय. का सांगतोय? कारण त्या आपल्या दृष्टिक्षेपामध्ये येत आहेत. ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ आळंदीमध्ये आहेत. आळंदीला जाऊन येतोय. ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराजांचं भजन करतोय ते आपण अर्थी आळंदीला गेलेलो आहे. तुकाराम महाराजांचं भजन करतोय त्या अर्थी आपल्याला देहूचं दर्शन होतंय. या अर्थी निवृत्ती दादांचं दर्शन, नाम घेतोय, त्यांचं भजन करतोय. अगदी त्या योगी आपण त्र्यंबकेश्वरला गेलेलो आहोत. माझ्या जनाबाईंचं भजन करतोय. त्या जनाबाईंचं भजन करत असताना साक्षात आपण पंढरपूरला आहोत याची अनुभूती येते. मग आपण आपल्या मनाला प्रश्न विचारायचा आहे, हे प्राचीन असणारं भजन, हे सद्गुरूंनी आम्हाला दिलेली रीत आहे, त्या रीतीप्रमाणे मी भजन करतोय का? करतोय का? माझ्याकडून काही कर्म करत असताना काही चुकीची गोष्ट होते, आणि चुकीची गोष्ट होत असताना करताना माझ्याकडून ते भजन होतंय का? मी त्या भजनासाठी पात्र आहे का? आणि माझ्याकडून जर काही चुकत असेल तर ते मी सद्गुरूंना विचारलंय का? का माझ्याकडून ती भजन होत नाही? का भजन होत नाही? कारण हे भजन साधं सुधी गोष्ट नाही. मग सांगितलं, सद्गुरू सुद्धा आपल्या बरोबर भजन करतायत, म्हणजे साक्षात भगवान परमात्मा आपल्या बरोबर भजन करतायत ही अनुभूती त्यावेळी येते. कारण भजन करत असताना सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोर तळत असतात. आणि तळत असताना बाबा सांगतात की संतांचं भजन करा, सद्गुरूचं भजन करा. आणि भजन करता करता आतमध्ये काय चाललंय? घुसके मारेंगे. बाबांचं बघा, घुसके मारेंगे. कुठे घुसके मारेंगे? संसार करत असताना घुसके मारेंगे का? नाही. आतमध्ये काय चाललंय? आतमध्ये मन काय करतंय? त्या मनाला आता जर विचार केला तर मन एका सेकंदामध्ये मुंबईच्या घरामध्ये जाऊन घराला धडक्या घेऊन येईल. त्या मनाला शांत जर करायचं असेल तर ही भजनाची रीत आहे. आणि एकदा त्या मनाला आळवलं की ते मन कुठेही जात नाही, त्या सद्गुरूच्या चरणावरती स्थित होतंय. आणि असं असणार दुर्लभ असणारं भजन, हे असणारी प्राचीनाची ठेव असणारं भजन, हे आपल्याला सद्गुरूच्या रूपातून आपल्याला भेटलेलं आहे. आणि आपण त्याचं सोनं करायचंय. म्हणून नामदेवराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की होता प्राचीनाचा ठेवा आणि बहु दुर्लभ मानवा. काय सांगतायत? बहु दुर्लभ मानवा. बारीक आहे का? बहु दुर्लभ मानवा. 140 कोटी जनसंख्या असताना बोटावरती मोजण्या व्यक्तीत 500 माणसं का ह्या ठिकाणी आलेले आहेत? का ह्या ठिकाणी हे चिंतन ऐकून घेत आहेत? कारण बहु दुर्लभ मानवा. दुर्लभ असणारी गोष्ट आपण असलेले दुर्लभ मानवाला ती प्राप्त झाली. म्हणून सद्गुरूंनी जे दिलेलं कार्य आहे, काय काय सद्गुरू आपल्याकडून कार्य करून घेत आहेत? वृक्षारोपणाचं कार्य करून घेत आहेत. काय गरज आहे?
चिखलीची लोक 400 किलोमीटर अंतर पार करून पांडवकड्यावरती येतात. संसारातली एखादी गोष्ट असू द्या, कोणाचं लग्न असू द्या, न सांगता सुद्धा त्या लग्नाला जातोय. बारसा असू द्या, सर्वात पुढे पुढे जातोय. काय गरज आहे 400 450 अंतर पार करून पांडवकड्यावरती चिखलीची मंडळी येत आहेत. का? कारण माझ्या सद्गुरूंनी ते कार्य चालू केलंय आणि त्या कार्यामध्ये माझा काहीतरी हातभार असावा. मी सुद्धा त्या कार्याचं काहीतरी देणं लागतो म्हणून 400 किलोमीटर अंतर पार करून चिखलीची मंडळी पांडवकड्याला येतात. काय तिथे काम चालू आहे? तिथे काम हे चालू आहे की एका जागेवरती असणारी झाडं, त्या बोगद्याचं काम चालू आहे म्हणून ती झाडं उचलायची आणि दुसऱ्या ठिकाणी लावायचं काम चालू आहे. बाहेरच्या देशामध्ये जर पाहायला गेलो तर यंत्रणा अशी आहे की ते झाड मुळासकट त्या मशनीद्वारे उचललं जातं, मुळासकट उचललं जातं, मातीसकट उचललं जातं आणि दुसऱ्या ठिकाणी लावलं जातं. त्याचा सक्सेस रेट जर पाहायला गेलो तर 20 ते 25% आहे. आणि आमच्या सद्गुरूंनी हात लावलेल्या झाडांचा, एका झाडावरून दुसऱ्या जागेवर लावलेल्या झाडांचा जर सक्सेस रेट पाहायला गेलो तर 90 ते 95% आहे. का? कारण ते प्रयोजन नियोजन भगवान परमात्म्याचं आहे. नव्हे तर त्या झाडांना माझ्या सद्गुरूंचा हात लागलाय आणि एकदा हात लागल्यानंतर अज्ञान असणाऱ्यांना सुद्धा ज्ञान प्राप्त होतंय. मग मुळं तुटलेल्या झाडांना सुद्धा का पालवी फुटणार नाही? का? कारण होता प्राचीनाचा ठेवा बहु दुर्लभ मानवा. बहु दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. कारण सर्व संत मंडळींचा जर बारकाईने विचार केला, ह्या गोष्टी बाहेर कुठंच सांगत नाही. ह्या गोष्टी कुठेही बाहेर सांगितल्या जात नाही. मी जेव्हा बाहेर सुद्धा पहिलं कीर्तन करायचो तेव्हा सुद्धा बारकाईनं ऐकलं, पण ह्या गोष्टी कुठे सांगत नव्हते. फक्त ह्याच ठिकाणी विश्वात्मक साधक देवी मंडळीमध्येच सांगतात. ही रीत कुठेही सांगत नाही, कुठेही अनुभवायला सुद्धा येऊन देत नाहीत. नवे ह्या व्यासपीठावरून आज जो गाजावाजा एवढा चालू आहे त्यांना सुद्धा या ज्ञान नाही. अज्ञानापोटी सर्वात चाललेला मी तर म्हणतो बाजार आहे आणि या बाजारात आपण बळी पडलो नाही हे मी माझं परम भाग्य समजतो. आणि ही बळी न पडता आपण एकदा सुंदर अशा या मार्गामध्ये चालूय. मग आपण थोडासा बारकाईनं विचार करत असताना, बारकाईने जर विचार केला ही आपल्याला दुर्लभ गोष्ट प्राप्त झाली. आणि पुढच्या चरणामध्ये नामदेवराय सांगत असताना काय भक्तीचा जिव्हाळा आणि काय त्याचे अंगीकारा. काय ही भक्ती आहे आणि काय त्याची अंगीकार आहे. बघा ना, भगवान महादेवांचं दर्शन घेत असताना त्यांच्या समोर असणारी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या समोर असणारा हा नंदी. हा नंदी नक्की कोण आहे? काय त्यांनी भक्ती केली असेल की भगवान परमात्म्याच्या अगोदर, महादेवांच्या अगोदर त्या नंदीचं दर्शन केलं जातं. देवाच्या अगोदर भक्ताचं पहिल्यांदा दर्शन आहे. कोणती गोष्ट आमच्या नंदी महाराजांनी केली असेल त्या योगे महादेवाच्या मंदिरा अगोदर नंदीचं दर्शन घेतलं. कोणती अशी त्यांनी भक्ती केली असेल त्या भक्तीच्या योगे त्यांचं पहिल्यांदा दर्शन आहे. कारण नंदी हे शिलाक नावाचे एक ऋषी आहेत, त्यांचे पुत्र आहेत. शिलाक ऋषी एक दिवस पितृदर्पण करत असताना पितृंना गेले म्हणजे आपल्या घरातून जी गेलेले व्यक्ती आहेत त्यांना भोजन देत असताना त्यांच्या मनामध्ये एक विचार आला, कुणाच्या? शिलाक ऋषींच्या, की हे माझे पितृ गेलेले आहेत, त्यांना मी अन्नदान आज करतोय, पितृपण सोडतोय. तेव्हा मनामध्ये विचार आला की माझ्यानंतर माझ्या घरामध्ये कोणीच असा वारसदार नाही. हा मनोमन विचार आल्यानंतर ज्यांना अन्नदान करत होता, पितृंना पाणी सोडत होता, ते पितृ त्याच्या समोर उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर सांगितलं, तुझ्या मनामध्ये जो विचार आलेला आहे की माझ्यानंतर हे सांभाळण्याकरता कोणी नाही, तर तू एक कर. कोण सांगतंय? पितृ सांगतायत त्या शिलाक ऋषीला, तू भगवान महादेवाची आराधना कर. माझ्या पोटी जर मुलगा जन्माला येणार असेल तर मी महादेवाची भक्ती नक्की करेन. पण त्या पितरांनी जाता जाता एक सांगितलं, तू महादेवाची भक्ती जरूर कर, पण त्यांच्याकडून 2 वर असे मागून घे. ते 2 वर असे कोणते? की जे मुलगा मला जन्माला देणार आहात तो अयोनी संभव असावा.
आणि तो मृत्यूहीन असावा. म्हणजे अयोनी संभव, म्हणजे कोणत्याही योनीच्या माध्यमातून तो मला मुलगा जन्माला नसावा. आणि मृत्यूहीन असावा म्हणजे त्याची मृत्यू होऊ नये. असे 2 मुलं माग. असं कोण सांगतायत? पित्र सांगतायत त्या ऋषीला. ऋषीने ती आज्ञा पाळली, पित्रांचं दर्शन घेतलं आणि महादेवाची भक्ती करण्याकरता पर्वतावरती गेलेले आहेत. काही दिवस अन्नपान करून महादेवाची भक्ती केली, काही दिवस अन्नपान सोडून भक्ती केली, काही दिवस एक वेळेतच फक्त पाणी पिऊन भक्ती केली आणि काही दिवसानंतर अन्न पाणी व्रज करून भक्ती केली. वर्षोनवर्षे उलटले गेली आणि एक दिवस साक्षात भगवान परमात्मा, भगवान महादेव त्या शिलाद ऋषींच्या पुढे प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर शिलाद ऋषींनी त्यांचं दर्शन घेतलं. मनोमन दर्शन घेतल्यानंतर माझ्या महादेवाने त्यांच्या मनातला भाव जाणला आणि भाव जाणल्यानंतर महादेव त्या शिलाद ऋषीला म्हणू लागले, तुमच्या मनात जे काही आहे ते मी ओळखलेले आहे, पण तुम्ही जे 2 वर तुमच्या मनामध्ये आहे की एक अयोनी संभव असावा आणि एक मृत्यूहीन असावा, त्याला 1 वर मी तुमचा मान्य करू शकतो, पण मृत्यूहीन मुलगा असावा ही गोष्ट काही मान्य करू शकत नाही. तरी शिलाद ऋषीने सांगितलं, अयोनी संभव असला तरी माझ्या पितरांची इच्छा आहे की मृत्यूहीन मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा. तरी भगवान महादेवांनी आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्यानंतर अयोनी संभव मुलगाही जन्माला येईल आणि मृत्यूहीन सुद्धा मुलगा जन्माला येईल असं सांगितल्यानंतर शिलाद ऋषींना मनोमन आनंद झाले. आपल्या घरी आले आणि घरी आल्यानंतर भगवान शिवाची उपासना चालू केली. आणि उपासना करत असताना एक दिवस भगवान महादेवांच्या मंदिरासमोर यज्ञ करत असताना यज्ञाची जागा स्वच्छ केल्यानंतर शेणाने सारवल्यानंतर यज्ञ केला आणि यज्ञ झाल्यानंतर त्या यज्ञाच्या जागेच्या खालून एक दिवस खोदकाम करत असताना त्या यज्ञाच्या जागेच्या खालून एक अयोनी संभव असा मुलगा निर्माण झाला. आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून हे नंदेश्वर महाराज आहेत. हे नंदेश्वर महाराज आहेत. लहानाचे मोठे झाले. इकडे शिलाद ऋषींना आनंद वाटत होता की अयोनी संभव मुलगा जन्माला आलाय आणि तो मृत्यूहीन सुद्धा आहे. जीवनक्रम चालू होता. शिवाची भक्ती करत असताना त्या नंदीश्वराला सुद्धा महादेवाची भक्ती करण्याकरता त्या शिलाद ऋषीने प्रारब्ध केलं. बरोबर सकाळी गंगेच्या स्नानावरती जात असताना नंदिकेश्वरला सुद्धा घेऊन जायचे, नंदीला घेऊन जायचे. जी उपासना मी करतोय ती सुद्धा मुलाला शिकवत होते. लहानाचा मोठा नंदी होऊ लागला. आणि एक दिवस शिलाद ऋषींच्या घरी संत मांदी आली आणि संत मांदी आल्यानंतर शिलाद ऋषींनी त्यांचा पाहुणचार केला, संतांना जेवू घातलं. आणि संत जेव्हा जाण्याकरता निघाले तेव्हा त्या संतांनी शिलाद ऋषींना आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर संत मंडळी जाण्याकरता निघाली आणि शिलाद ऋषींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, संत मंडळींचा पाहुणचार चांगला केला, मला आशीर्वाद दिला, पण माझ्या मुलाला काही आशीर्वाद दिला नाही. मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आणि प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांनी त्या संतांना विचारलं आणि विचारल्यानंतर तुम्ही मला आशीर्वाद दिला पण माझ्या मुलाला आशीर्वाद का दिला नाही. तेव्हा त्या संतांनी त्या शिलाद ऋषींना सांगितलं की तुझा मुलगा 15 दिवसामध्ये मृत्यू पावणार आहे. तेव्हा शिलाद ऋषी त्या संतांना म्हणू लागले की हा भगवान परमात्म्याचा आशीर्वाद आहे, हा मुलगा मला जो जन्माला आलेला आहे तो मृत्यूहीन आहे. पण संतांनी सांगितलं नाही, तुझा मुलगा 15 दिवसामध्ये मरण पावणार आहे. आणि नंदीला सुद्धा लक्षात आलं की मी मृत्यूहीन असताना सुद्धा संतांनी मला ज्या अर्थी आशीर्वाद दिला नाही त्या अर्थी माझा 15 दिवसामध्ये मृत्यू अटळ आहे. संत निघून गेले. शिलाद ऋषींची आणि नंदीश्वराची संभाषण चालू झालं. संतांनी मला आशीर्वाद दिला नाही, ज्या अर्थी मी 15 दिवसामध्ये मरण पावणार आहे, मला आशीर्वाद दिला नाही. शिलाद ऋषींना चिंता वाटली आणि त्या चिंतेतून उत्तर असं निर्माण झालं की त्या नंदीला सांगितलं की तू भगवान महादेवाची उपासना कर, जा घनदाट जंगलामध्ये जा, पर्वतावरती जा आणि त्या महादेवाचं भजन कर. आणि भजन करून भगवान परमात्म्याला प्रगट करून त्यांना विचार की मला तुम्ही मृत्यूहीन जन्माला घातलंय आणि माझा मृत्यू कसा काय होणार आहे. आपल्या पित्याची आज्ञा पाळली आणि तो नंदी घनदाट जंगलामध्ये गेलेला आहे, पर्वतावरती गेला आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू लागला.
दिवसेंदिवस लोटत गेली. 14वा दिवस आला आणि माझ्या महादेवांना काळजी वाटली आणि माझे महादेव नंदीच्या समोर उभे राहिलेले आहेत आणि उभे राहिल्यानंतर सांगितलं, हे नंदिकेश्वरा, जरी संतांनी दिलेला तुला आशीर्वाद आहे, पण संतांचं मी जे काही म्हणणं आहे ते खोटं करू शकत नाही. पण तू जरी मृत्युमुखी पावला तरी पुनश्च एकदा शिलाद ऋषींच्या यज्ञाच्या जागेच्या खालून मी पुनश्च एकदा जन्माला येईन. तेव्हा तो नंदी म्हणतोय, मी जरी पुन्हा जन्माला आलो तरी मला आता शिलाद ऋषींच्या जवळ राहायचं नाही. मला सदैव तुमच्या समोर, सदैव मला तुमच्या समोर जर मला तुमच्या बरोबर ठेवणार असताल तरच मला जन्माला घाला. असं कोण म्हणताय? नंदी म्हणताय. महादेवांना सुद्धा करुणा वाटली. अगदी वय लहान आहे, पुनश्च एकदा जन्माला घालत असताना आई वडिलांच्या पोटी नको, पण कुणाच्या पोटी जन्माला घाल. जरी जन्माला घाललं तरी तो माझ्या बरोबर राहायची इच्छा प्रगट करतोय. आणि सांगितलं त्याप्रमाणे गोष्ट झाली. 15व्या दिवशी नंदीचा मृत्यू झाला आणि पुनश्च एकदा त्या ऋषींच्या यज्ञाच्या खालून नंदीश्वराचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर तो तिथे थांबला नाही. तो महादेवांबरोबर हिमालयावरती पर्वतावरती गेलेला आहे. आणि अगदी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की तू सदैव माझ्या बरोबर राहशील, अगदी त्या न्यायाप्रमाणे हे नंदी भगवान माझ्या महादेवांबरोबर राहिले. या दृष्टांताच्या सिद्धांतातून आपल्याला एकच लक्षात घ्यायचं आहे की ज्याप्रमाणे शंभू महादेव समोर नंदी आहे, त्या नंदीची दृष्टी इकडे तिकडे कुठे नाही. बघा ना, काशी विश्वनाथाच्या समोर माझा भला मोठा नंदी आहे. पण ज्याप्रमाणे रामाचं मंदिर एवढं वर्ष होत नव्हतं, पण मोदीच्या काळामध्ये ते मंदिर झालं. आणि काशी विश्वनाथाचं सुद्धा आता जे मंदिर आहे, जे आपल्या अहिल्या होळकर यांनी जे स्थापन केलेलं जे आता जे शिवलिंग आहे ते बाजूला आहे, पण जे आता बंद अवस्थेमध्ये असणारं जे शिवलिंग आहे आणि जिथे तो नंदी आहे, आता ते शिवलिंग आपल्याला एकदा मोकळं करायचंय. कारण ते शिवलिंग कुठे आहे? त्या मस्जिदीमध्ये, थडक्यामध्ये म्हणतात ना, त्याच्यामध्ये ते शिवलिंग आहे. आता भगवान परमात्म्याला एकच प्रार्थना करायची आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने, कारण ज्या अर्थी नंदी तिथं आहे त्या अर्थी आमचा भगवान परमात्मा सुद्धा तिथेच असणार आहे. आपल्या सर्वांना मान्य आहे, पण काही गोष्टी वेळ आल्यानंतर ज्याप्रमाणे उघड होतात त्याप्रमाणे काही दिवसांमध्ये आपला तो निकाल लागणार आहे. आणि ती आपल्याला नंदेश्वराच्या पुढे असणाऱ्या त्या महादेवाचा आपण काशी विश्वनाथाचं, खऱ्या काशी विश्वनाथाचं आपण दर्शन घेणार आहोत. रामाचं मंदिर एवढ्या वर्षांनी झालं, प्रभू रामचंद्राचं मंदिर एवढ्या वर्षांनी झालं, त्याप्रमाणे अगदी स्वयंभू असणाऱ्या त्या काशी विश्वनाथाचं, विश्वात्मकेश्वराचं म्हणा, आपण एकदा दर्शन घेणार आहोत. कारण ते नंदी, त्यांचा जर बारकाईने जर विचार केला, त्यांची दृष्टी अगदी कुठे आहे? त्या शिवलिंगाकडे. त्यांच्यातून बोध आपल्याला एकच घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे नंदीची भक्ती त्या शिवलिंगाकडे दृष्टिक्षेपात आहे. अगदी संसार करत असताना सुद्धा, कोणतेही कर्म करत असताना सुद्धा ते आपल्या वाट्याला आलेलं आहे, पण आपली दृष्टी कुठे असावी? त्या सद्गुरूच्या चरणावरती स्थित असावी. त्या शिवनामावरती, दिलेल्या नामावरती आपली दृष्टिक्षेप असावी. त्या नंदीच्या भक्तीतून, त्यांच्या असणाऱ्या दृष्टिक्षेपातून आपण आपल्याला ते बोध करून घ्यायचा आहे. आणि याचंच उत्तर माझे नामदेवराय कशा प्रकारे नंदीनी भक्ती केली, याचं उत्तर नामदेवराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात. काय भक्तीचा जिव्हाळा, काय
त्याप्रमाणे नंदीनी भक्ती केली, काय भक्तीचा जिव्हाळा आणि काय त्याचे अंगी कळा. काय आपण भक्ती करायची आणि त्या भक्तीतून आपल्याला काय प्राप्त होतंय, काय आपल्याला अंगी करायला येतंय, त्याचं उदाहरण म्हणजे नंदीश्वराचं उदाहरण आहे. आणि पुढे नामदेवराय सांगतायत की बहु केली दृष्ट कर्म आणि से की झाला तोची धर्म. कोणता धर्म झाला, कोणती कर्म आपण केली. बाबा आपल्याला सारखं सांगत असतात, पावलोपावली सांगत असतात की कर्माचा सिद्धांत समजून घ्या, कर्माचा सिद्धांत समजून घ्या, कर्माचा सिद्धांत समजून घ्या. मग आपण ते कर्म समजून घेतलंय का, कर्माचा सिद्धांत आपण समजून घेतलाय का. कारण कर्म करत असताना त्या कर्माच्या वाटेवरती आपल्याला पुढचा गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडत असते. म्हणून बहु केली दृष्ट कर्म, जरी आपल्याकडून काही वाईट कर्म झालं असेल, अगदी त्या पारध्याचा जर विचार केला, त्याच्या अज्ञानापोटी दुष्ट कर्म त्याच्याकडून झालं होतं. कारण तो शिकार करत होता, वाईट करत होता, पण त्याच्याकडून अज्ञानपणानं का होईना त्याच्याकडून ती भक्ती झाली. आणि त्या भक्तीचा, अज्ञानपणाने झालेल्या भक्तीचा त्याचा गोष्ट चांगल्या धर्मामध्ये गोष्ट घडली गेली. अगदी त्याप्रमाणे आपण सुद्धा कर्म करत असताना सद्गुरूंनी जी आपल्याला रीत केली, कारण या रीतीचा जर आपण नामचिंतन करत असतो, पावलो पावली टाकताना त्याची आपल्याला अनुभूती येते, माझ्या हातून काही चुकीचं काम होत तरी नाही ना. आणि जरी होत असेल तर आपल्या दृष्टिक्षेपात येतं, अरे मला हे सद्गुरूंनी सांगितलंय की कर्माचा सिद्धांत समजून घे, मी हे जे कर्म करतोय ते चुकीचं आहे. आपल्याला लगेच लक्षात येतं आणि आपलं ते पाऊल मागे टाकलं जातं. म्हणून बहु केली दृष्ट कर्म से की तोची झाला धर्म. चुकीचं काम करत असताना, सद्गुरूंच्या विनयोगाच्या रीतीवर असताना जरी पाऊल चुकीचं पडत असेल तर आपल्याकडून ते पाऊल चुकीचं न पडता चांगल्याच प्रकारे पाऊल पडतं. बघा ना, मगाशी पांडवकड्याचं उदाहरण दिलं, बाबांनी जे सद्गुरु कार्य सांगितलंय गोशाळेचं. कोणत्या संप्रदायामध्ये सांगितलं जातं गोशाळा? गोशाळा, गायीची सेवा करा. जी काही गायी आहे ती आपल्याला सांभाळली पाहिजे. कोण सांगतंय? कोणीही सांगत नाही, फक्त विश्वासदेवी मंडळी सांगतात. कारण गोठ्यातली जर गायी टिकली तर आपण टिकणार आहोत. म्हणून सद्गुरु कार्य बघा ना, 3 आपल्या गोशाळा आहेत. किती आनंद वाटतो गोशाळेमध्ये आल्यानंतर. गोजेगावचा वैष्णव मेळावा झाला. हा, गोजेगावचा वैष्णव मेळावा झाला. गोजेगावचा वैष्णव मेळावा जरी म्हणजे डोळे झाकून जरी त्याचं चिंतन जरी केलं तरी हुबेहूब गोजेगावचा वैष्णव मेळा आठवत होता. आता पण सुद्धा बघा, 2 दिवस एवढ्या आनंदात आहे, एवढ्या आनंदात आहे, घरची कुणाचीच आठवण येत नाही. आणि उद्या परवा घरी जावा, मासावाडी आपल्या सर्वांना दिसणार आहे. कारण का, आता बारीक जर विचार केला बारीक विचार करा का, कारण हे संत मान्य आहे. बघा, आपण काल महाराजांनी सांगितलं आम्ही सप्ते करतो. सप्ते काल महाराजांनी सांगितलं निवेदन देताना की आम्ही भरपूर सप्ते केले, पण ते सप्ते करताना मध्येच कुणाचा तरी घरच्यांचा फोन येतो. पण इथे आहे का कुणाचा फोन? कुणाची आठवण सुद्धा येत नाही. फक्त एक आमचे सद्गुरू, आमचं आराध्य दैवत आणि आमचे जरी नातलग नसले तरी नातलगापेक्षा जास्त प्रेम करत असणारी साधक मंडळी. बघा ना, घरची मंडळी भेटल्यावर सुद्धा एवढा आनंद होत नाही हो. खरंच नाही, खरंच नाही, खरंच नाही होत आनंद. पण बघा ना, चिखलीचं किती किलोमीटर अंतर आहे. इकडे पंढरपूर आवेची लोक बघा, इकडे आमचे कडू भाऊ बघा किती लांब आहेत. पण भेटल्यानंतर कधी घरातल्या पेक्षा जवळची नाती भेटल्यासारखं वाटत. का? कारण हे देव मान्य आहे, हे संत मान्य आहे आणि हे सद्गुरू मान्य आहे. म्हणून रक्ताच्याही नात्यापेक्षा आम्हाला ही नाती खूप जवळची वाटतात. घरी जरी गेलो तरी चिंतन हे मासावाडीच असतं. नोकरीला जरी गेलो तरी वाटतं अरे महाशिवरात्रीला आपण सकाळी सद्गुरूंबरोबर नामचिंतना करता बसलो होतो, आठवण येते.
आणि आठवण आल्यानंतर काही नाही, दोन्ही नेत्रातून धारा वाहतात. का? आठवण, साठवण त्याची होते. आणि हीच आपल्याला घेऊन जायची शिदूर आहे. दुसरं आपण जन्मामध्ये काही घेऊन जाणार नाही. कितीही मोठा बांगला बांधा, शेवटच्या अंघोळ बांगल्याच्या बाहेर आहे. कारण यमाची हाती बांधोनिया देती, भूषणे ही घेती काढोनिया, ऐसिया चोरांचा. मी नाही म्हणत, संत म्हणतात, ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास, धरली तुझी आस पांडुरंगा. ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास, पण प्रेमापेक्षाही मोठी नाती ही आमच्या साधक मंडळीची आहे. म्हणून बहु केली दृष्ट कर्म, से की झाला तोची धर्म. हा धर्म होतो तयार. आणि हा धर्म होत असताना, हा आनंद घेत असताना आपल्याबरोबर सांगितलं काहीच येणार नाही, फक्त सद्गुरु भजनच आपल्या बरोबर येणार आहे, सद्गुरु कार्यच आपल्या बरोबर येणार आहे. अभंगाचा 4 चरणाचा आपण भावार्थ पाहिलेला आहे. एकदा विठोबा रुक्माई सर्वांनी थोडासा, आळस कोणाला आलेला दिसत नाहीये, पण आला असेल तर थोडासा बाजूला करा. एकदा विठोबा रुक्माईचं सर्वांनी आनंदाने भजन करूया आणि 5 मिनिटांमध्ये शेवटच्या चरणाचा आपण भावार्थ पाहूया. सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रुक्माई चार चरणाचा भावार्थ आपल्या समोर सांगितला. कीर्तन करत असताना आपण विठोबा रुक्माईचं भजन करतो आणि सुंदर असा हार घातला जातो. भाऊनी त्या दिवशी दृष्टांत सांगितला म्हणून सांगतो. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदी. विठोबा रुक्माई भजन झाल्यानंतर हार घातला जातो. बघा हा हार किती सुंदर आहे. पण याचा जर बारीक विचार केला, सूक्ष्म विचार केला, काल परवा ही फुलं कुठं होती? शेतकऱ्याच्या शेतामध्ये होती. त्या शेतकऱ्याने स्वतःचा उदरनिर्वाह करण्याकरता ही फुलाची पेरणी केली आणि ही फुलं त्याच्या शेतामध्ये उगवली गेली, मोठी झाली आणि ती काढण्यायोग्य झाली. परवा शेतकरी शेतामध्ये गेला आणि ही फुलं तोडली. वेगवेगळ्या प्रकारची फुलं त्यांनी तोडली आणि कुठल्या तासगावच्या बाजारामध्ये फुलं आली. तासगावर नांदेड आटपाडी. त्या शेतकऱ्याने ती फुलं व्यापाऱ्याला विकली. व्यापाऱ्याने हार असणाऱ्या दुकानदार तिथे गेला आणि त्या व्यापाऱ्याकडून ही फुलं घेतली. वेगवेगळ्या प्रकारची फुलं घेतली. काही पिवळ्या रंगाची फुलं घेतली, काही नारंगी रंगाची फुलं घेतली आणि घेतल्यानंतर त्याने सुंदर असा हार आपण बनवला. वाटत ही फुलं घेण्याकरता आपलंच कोणतरी साधक मंडळी आटपाडीच्या गावाला गेलं आणि सांगितलं, बाबा वैष्णव मेळावा 2 दिवसाचा, आम्हाला फुलं पाहिजे. साधकाने त्या 2-4 किलो फुले घेतली आणि ही फुलं मासावाडीला आली. मासावाडीला आल्यानंतर जिथे वैष्णव मेळावा आहे तिथे आली. नंतर धर्म मंडपात आली आणि आल्यानंतर ज्या कोणी ताईंनी हार बनवायला घेतला, सुईमध्ये धागा ओवला आणि ही हार बनवायला सुंदर तयार केली. पहिल्यांदा पान घेतलं, ओवलं गेलं, नंतर नारंगी फुल घेतलं, नंतर पिवळं फुल घेतलं. अशा प्रकारे ओवत गेले आणि हा हार तयार झाला आणि हार त्या झाडाला लावला. आणि जेव्हा कीर्तनाला सुरुवात झाली आणि साधकांच्या कुठल्या तरी लक्षात आले की बाबा आज कीर्तन आहे, विठोबा रुक्माईचं भजन होणार, तेव्हा हार तो त्या झाडावरून ताटामध्ये आला आणि विठोबा रुक्माईचं भजन चालू झालं की हार
गाण्यामध्ये घातला. दिसायला जरी हार असेल, परवा हा हार शेतामध्ये होता, शेतातून बाजारामध्ये आला, बाजारातून धर्ममंडपामध्ये आला, धर्ममंडपातून आता ह्या ठिकाणी. थोडा जर बारीक विचार केला, ह्याच्या बरोबर असणारी फुलं कुठे आहेत? शेतामध्ये तर एवढीच फुलं आली नाहीत ना. मग शेतामध्ये उगवणारी फुलं, ह्याच्या बरोबरची फुलं कुठे आहेत? ह्याच्या बरोबर असणारी काही फुलं कुठे त्या साईडला पण गेली असतील. पण ह्या फुलांचं पुण्य एवढं आहे की त्या धर्म मंडपात आहेत. हा हार ओवत असताना सुंदर असा हार आहे, पण या हारामध्ये एक गोष्ट आहे ती आपल्याला दिसत नाहीये, आणि त्या गोष्टीची ओळख आपल्याला सद्गुरूंनी करून दिली. बाबांचा परवाचा मेसेज आहे, आतमध्ये डोकावून पहा. तसं या हारामध्ये, हार जर बाजूला केला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, धागा. तो धागा दिसत नाही. तसा प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा आहे, त्याची ओळख आपल्याला सद्गुरूंनी करून दिली. मग सांगली ह्याच्या बरोबर असणारी फुलं कुठे आहेत? तर ती इतर इतर विखुरलेली आहेत. आणि ही जी फुलं आहेत ती फुलं म्हणजे तुम्ही आम्ही आहे. तुम्ही आम्ही ही जी फुलं आहेत, ही फुलं म्हणजे आपण या धर्म मंडपामध्ये. आणि बाकीची जी काही फुलं असतील ती कुठं असतील ते मगाशी सांगितलंय. म्हणून संस्कृतीने सुद्धा तुमच्या गाळ्यामध्ये, माझ्या गाळ्यामध्ये सुद्धा हार घातला. शुभमंगल सावधान म्हणत असतात. भावांनी परवा दृष्टांत दिला. आम्ही कुठेतरी गेलो होतो आणि एका साधकाला तो विषय पटवून देत असताना साधकांनी एका साधकाला तो दृष्टांत पटवून देत असताना त्यांनी सांगितलं की तुम्हाला सुद्धा संस्कृतीने एकदा गाळ्यामध्ये हार घातला. आणि हार घालत असताना ब्राह्मण काका ओरडून सांगत होता मंगलाष्टिकाच्या मधून, अरे सावध व्हा, सावध व्हा, कारण तुमच्या आयुष्याला नवीन तुमचं आयुष्य तयार होणार आहे. सावध व्हा, सावध व्हा. माझ्याप्रमाणे कोणीच ऐकलं नाही, पण ब्राह्मण काका सर्वांना ओरडून सांगत होता. शेवटच्या मंगलाष्टिकेमध्ये सांगत होता, आता सावध सावधान समयो, सावधतेने ऐका. जरी शुभमंगल सावधान म्हणत असलो तर शेवटच्या मंगलाष्टिकेमधून सांगत होते ब्राह्मण काका, आता सावध सावधान समयो. आणि शेवटच्या मंगलाष्टिकेच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतायत की भावे सद्गुरुचे पदांभुजधरा, चित्ती स्मरा आदरे, दो पक्षी कुलदैवता वधूवरा, कुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान. काय सांगतायत मंगल ब्राह्मण काका की आता तुम्ही तुमच्या आयुष्याला नवीन सुरुवात करताय. भावे सद्गुरूचे पदांभुजधरा, चित्ती स्मरा आदरे. तेव्हा सुद्धा भगवान परमात्म्याच्या माध्यमातून, ब्राह्मण काकाच्या माध्यमातून आपल्याला संदेश दिलाय, आणि तो संदेश आपण ऐकलाय म्हणून येत आहे. आणि ज्यांनी नाही ऐकला आणि ज्यांनी ऐकून घेणार आहेत त्यांनी पण लक्षात ठेवा, जे कोणी काही नवीन साधक असतील तेव्हा सुद्धा आपल्याला भगवान परमात्म्याने सांगितलंय, ब्राह्मण काकांनी सांगितलंय. कारण वेळोवेळी तो भगवान परमात्मा आपल्याला कुठेतरी सांगत असतो, दरवेळी सांगत असतो, पण आपलं त्याच्यावरती लक्ष नाही. शेवटच्या चरणावरती जात असताना तो भगवान परमात्मा कसा आहे, भोळा आहे. कशा प्रकारे भोळा आहे, एक 5 नंतर दृष्टांत आपल्या समोर मांडतो आणि कीर्तन सेवाला समाप्ती करतो. एका गावामध्ये एक साधू, कलियुगामध्ये एक साधू त्या गावामध्ये आलेले आहेत. आणि गावामध्ये आल्यानंतर त्या साधू भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये बसलेले आहेत. येणार जाणारी लोक भगवान परमात्म्याचे दर्शन घ्यायचे, साधूचे दर्शन घ्यायचे आणि निघून जायचे. मुंबईवरून नोकरी करून आलेला एक, सरकारी नोकरी करून आलेला एक मनुष्य त्या मंदिरामध्ये गेला, त्या साधूचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर त्यांची चर्चा चालू आहे. चर्चा चालू असताना त्या मनुष्याने त्या साधूला प्रश्न विचारला, तुम्ही हे गाव ते गाव, ते गाव ते गाव फिरत असता, काय तुम्हाला यातून उत्पन्न होतं? काय या गोष्टी तुम्हाला भेटतात? तो भगवान परमात्मा भेटतो का? हे बघा, आयुष्यभर मुंबईच्या ठिकाणी सरकारी नोकरी केली, नोकरी करून आता गावाच्या ठिकाणी आलोय, सुंदर असा बंगला बांधलाय, सुंदर अशी पत्नी आहे, सुंदर असा मुलगा आहे, सुंदर अशी सून आहे, कोणतीही गोष्ट कमी पडून देत नाही. हातात पाणी मागितले की पाणी आहे, हातात भाकरी मागितली की हातात ताटात जेवण आहे, कोणतीही गोष्ट मागा खाली पडून देत नाही. कोण सांगतोय? तो मनुष्य त्या साधूला सांगतोय. बारकाने ऐका, कोणतीही गोष्ट कमी नाही, तोंडात मागितलं की हातात आहे. साधू म्हणाले, ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाही.
कारण संसारा दुःखमुळे चौकडे इंगळे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळा ह्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. म्हणून आम्ही भगवान परमात्म्याचं चिंतन करत करत मार्गक्रमण करत असतो. आज ह्या गावाला तर उद्या त्या गावाला, तिथे ते आपलं कार्य सांगायचं पुढे जायचं, तिथे ते आपलं कार्य सांगायचं पुढे जायचं. फक्त आमची एकच इच्छा असते की ह्या जनाला भगवान परमात्म्याचा मार्ग कळावा. दोघांचं संभाषण चालू आहे, पण त्या मनुष्याला ती काही गोष्ट पडत नाही. साधू त्या गावात 2 दिवस राहणार होते. दुसऱ्या दिवशी सुद्धा तो मनुष्य त्या साधू जवळ आला. पुन्हा एकदा तेच संभाषण. साधूला सुद्धा वाटलं की ह्या मनुष्याची एकदा परीक्षाच घ्यावी. म्हणून त्या साधूने त्या मनुष्याला सांगितलं, तुला वाटतं ना तुझी बायको तुझा शब्द खाली पडून देत नाही, तुझी मुलगा कोणती तुझा शब्द खाली पडून देत नाही, सुनबाई तर तुझा एवढा आदर करतात, काही हातात मागितलं की लगेच देतात. एक गोष्ट माझ्यासाठी कर, मी तुला एक अशी गोष्ट देतो की तू घरी गेल्यानंतर मूर्छित पडला जाशील, म्हणजे तू मरण पावला जाशील, मरणार नाहीस पण मरण पावला जाशील म्हणजे मूर्छित पडशील, पण तुला घरातले जे काही बोलतील ते तुला ऐकायला येईल. साधू म्हणाले, मला कोणतीच गोष्ट करायची गरज नाही हो, एवढे माझ्यासाठी करतात, मला कोणतीही त्यांची परीक्षा घ्यायची नाही. साधू म्हणाले, एकदा तरी माझा ऐकून बघ. तुम्हाला आजपर गावातल्यानंतर घरच्यांचं ऐकतो, एकदा साधूचं तरी ऐकून बघू. ठीक आहे, ती गोष्ट घेतली, घरी गेला. सकाळचीच वेळ होती, आता घरच्यांचीच परीक्षा घ्यायची आहे, पण त्याला वाटत होतं घरचे माझी कोणती गोष्ट खाली पडून ही लक्षात ठेवा. घरी गेला, ज्या साधूने दिलेली गोष्ट खाल्ली, हा मूर्छित पडला गेला. पत्नी जवळ आली, पत्नीने उठवला, अहो उठा, जेवायची वेळ झाली, काय झोपी गेला. हात लावून बघितलं तर शरीर थंड पडलं. लगेच मुलाला बोलवलं, अरे बाळा इकडे ये, तुझ्या पप्पांचं अंग थंड लागतंय बघ. मुलाने हात हातात घेतलं आणि लक्षात आलं बाबा गेलेले. त्याने आईला सांगितलं, आई बाबा गेलेले आहेत. सून आली, सुनेला पण कळालं सासरी बुवा गेलेले आहेत. तिघांचा मनोमन विचार झाला, 11 वाजलेत, जेवण तयार आहे, वाड्यात सांगण्या अगोदर जेवण करून घेऊ. कुणाचं चालू आहे? तिघांचं चालू आहे की वाड्यात काढण्या अगोदर जेवण घेऊ. जेवायला संध्याकाळी किती वेळ सांगू शकत नाही. अगदी किती वेळ लागेल सांगू शकत नाही. तिघांचं गोष्ट मूर्छित पडलेला ऐकतोय. तिघं किचन मध्ये गेली, भरमसाठ जेवली आणि जेवण आल्यानंतर ओरडायला सुरुवात केली. दरवाजाच्या बाहेर जाऊन ओरडायला सुरुवात केली. वाड्यात कळालं की हे गृहस्थ गेलेले आहेत. गाव जमा झालं. पोटभर जेवले असल्यामुळे ओरडायला सुद्धा जोर होता. ओरडून चाललं होतं काम. अगदी मूर्छित पडलेला व्यक्ती मात्र ऐकत होता. सर्व तयारी झाली, आंघोळ वगैरे घातली गेली, पण मूर्छित पडलेल्या माणसाला चिंता वाटू लागली, आता मी उठणार कसा. त्याला गोष्ट कळाली होती, पण आता मी उठणार कसा. सर्व गोष्टी झाली, आंघोळ घातली गेली. शेवटी शेवटचा विधी, शेवटचं ओवाळणं वगैरे झालं आणि तेवढ्यात ते साधू आले. साधू आल्यानंतर तो आतमध्ये ऐकत होता कोणतरी. मला ज्यांनी सांगितलं परीक्षा घ्यायला ते साधू नक्की आलेले आहेत. साधू आले. आल्यानंतर साधू आले, सर्वजण बाजूला झाले. अहो ही व्यक्ती माझ्या सकाळी मंदिरात आली होती, कशी काय मरण पावली. आतला ऐकतोय, ह्यांनीच हा खेळ केला आणि मला म्हणतात कशी काय मरण पावली. तेव्हा ते साधू त्या घरच्यांना म्हणू लागले, मी तुमच्या व्यक्तीला जिवंत करू शकतो. तिघही जागे झाले. सांगा काय करायचंय. आम्ही लगेच ह्यांना जिवंत करण्याकरता आम्हाला हे जिवंत झाले पाहिजेत. कोण सांगतंय? घरातले 3 जण सांगतायत. साधून सांगितलं, जावा घरात, फुलपात्रभर दूध घेऊन या, मी ह्यांना जिवंत करतो. लगेच पत्नी घरात धावत गेली आणि फुलपात्रभर दूध घेऊन आली आणि सांगितलं साधूंनी. हातामध्ये फुलपात्र घेतलं आणि फुलपात्र घेतल्यानंतर त्या फुलपात्रावरती हात ठेवला. काही गोष्टी तोंडात बडबडल्या असतील असं लोकांना वाटलं आणि ते फुलपात्र घेतलं हातामध्ये आणि सांगितलं, हे फुलपात्रामधलं जो कोणी दूध पिईल तो मरण पावेल, पण मेलेला व्यक्ती जिवंत होईल. 3 जणी बाजूला झाले. ऐकतोय का? खाली झोपलेला ऐकतोय. कोणीही दूध प्यायला तयार नाही. 3 जण बाजूला झाले. शेवटी तो साधू म्हणाला, कोणी जर दूध पिणार नसेल तर मी हे दूध पितो. 3 परत पुढे आले, तुम्ही प्या, तुम्हाला मागे पुढे कोण आहे.
तुम्ही दूध प्या. साधूने तो दूध पिऊन घेतलं आणि झोपलेल्या त्या मूर्छित पडलेल्या माणसाच्या पाठीवरती हात टाकला आणि टाकल्यानंतर मूर्छित पडलेला व्यक्ती उभा राहिला आणि साष्टांग दंडवत त्या साधूला घातला. त्याची चूक लक्षात आली. ह्यांना मी आजपर्यंत माझं म्हणतोय, ह्यांच्यासाठी बंगला बांधला, पैसे दिले, नक्की काय माझ्यासाठी साधू जे सांगत होते ही गोष्ट माझ्यासाठी खरं होती. सर्व संसार सोडून दिला, राहिलेलं आयुष्य त्या साधू बरोबर त्या मनुष्याने घालवलं. ह्या दृष्टांतातून सिद्धांत आपल्याला एकच घ्यायचा आहे. काय सिद्धांत आपल्याला घ्यायचा आहे? संसारात दुःख मुळे घरातले जरी प्रेमाने बोलत असतील तेवढ्या पुरतं मर्यादित आहे, पण आपल्याला माय म्हणून सांभाळणारे आपले फक्त सद्गुरूच आहेत. ज्याप्रमाणे त्या मनुष्याला आपली चूक लक्षात आली ना, तशी सर्वांना ही आपली चूक, हे आपले साधक मंडळी, ह्यांना कोणत्याच गोष्टीत हे नाही, कारण आपण सर्व सद्गुरूला शरण गेलेलो आहे. असं असणारे ते सद्गुरू भोळे आहेत. त्या दृष्टांतामध्ये सांगितलं ना, ते सद्गुरू भोळे आहेत, कारण सद्गुरूंचा त्या भोळ्या साधूंचा त्यांच्यामध्ये एकच माणूस होता की या सर्व जड जनांचा अज्ञानांचा उद्धार झाला पाहिजे. अगदी त्याप्रमाणे आपल्या महादेवांचा सुद्धा भोळा स्वभाव साधा आहे. कुणीही त्यांच्या समोर गेलं, काहीही मागितलं तर ते असणारे भोळे देव आपल्याला कोणतीही गोष्ट कमी पडून देत नाही. अगदी त्याप्रमाणे त्या साधूचा भाव त्या मनुष्याला सांगण्याचा होता. अगदी त्याप्रमाणे आपल्या सद्गुरूंचा भाव आपल्याला तेच सांगायचंय की हे संसार जो आहे तो दुःखमुळे आहे आणि आपल्याला या तरुण जायचं असेल तर एकच गोष्ट आपल्या बरोबर येणार आहे, आणि ती म्हणजे कोणती गोष्ट? तर एकच सद्गुरु भजन. ती विनोवेगाची रिंग आवड देवासी तो एका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस. अगदी त्याप्रमाणे नामदेवराय सांगतायत की नामा म्हणे भोळा देव आणि सांगा हाची भाव. अगदी त्याप्रमाणे अभंगावरती चिंतन मांडण्याचा माझा सुद्धा हाच भाव आहे की शेवटी आपल्या बरोबर ह्याच गोष्टी येणार आहेत, बाकी कोणत्याही गोष्टी आपल्या बरोबर येणार नाही. म्हणून महाशिवरात्रीच्या निमित्ताने उद्घाटनाच्या चिंतनाच्या साठी निवडलेला अभंग हा नामदेवरायांचा आहे. जे काही बरोबर असेल ते माझ्या कुर्मट बुद्धीचे दोष आहेत आणि जे काही बरोबर असेल ते माझ्या सद्गुरू बाबांचं आहे. म्हणून झालेली सेवा तुम्हा हृदयात असणाऱ्या त्या भगवान परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करतो. विश्वात्मकेश्वराच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझ्या सद्गुरू माऊलींच्या श्रीपाद बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला इथे पूर्णविराम. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञान राजा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली.